स्वप्नील 1 ते 4 अध्यायाची मी तुझी परीक्षा घेऊ का? घ्या. तुझा अभ्यास झाला आहे का? झाला आहे. ठीक आहे. जय श्रीकृष्ण स्वप्नील. जय श्रीकृष्ण बाबा. अध्याय 4 मधील 13 नंबरचा श्लोक सांग. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमभिमां विद्य कर्तारमव्ययम्. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टी रचना इत्यादी कर्मांचा मी करता असून मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. 26 नंबरचा अध्याय 4 26 नंबर श्लोक. श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात. 3 नंबरचा श्लोक. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे, कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. अध्याय 2 मधील 38 नंबरचा श्लोक. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. जय पराजय, फायदा तोटा आणि सुख दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप नाही लागणार. अध्याय 3 मधील 18 नंबरचा श्लोक. कितव्या? अध्याय 3 18 नंबर. नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही आणि कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. अध्याय 1 मधील 42 श्लोक. संकरो नरकायैव कुलघ्नानाकुलस्य च पतन्ति पितरो ह्येषाल् लुप्तपिंडोदकक्रियाः. वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो, कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. अध्याय 3 मधील 26 नंबरचा श्लोक. अध्याय 3 26 नंबर. न बुद्धिभेदैः जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. परमात्मा स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावी. अध्याय 3 मधील 38 नंबरचा श्लोक. धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. अध्याय 1 17 नंबरचा श्लोक. काश्यश्च परमेश्वासश्च शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदौ द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुश्च शंखान् दद्मुः पृथक् पृथक्. श्रेष्ठ धनुष्य असलेला काशराज, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न राजा विराट, अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद, द्रौपदीचे 5 पुत्र,
महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. अध्याय दुसरा 56 नंबरचा श्लोक. दुःखेष्वनुन द्विन्गमनात् सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर मुनिरुच्यते. दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती भय व क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. अध्याय तिसऱ्यामधील 41वा श्लोक. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीयेन ज्ञानविज्ञाननार्षणम्. आणि हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आदी विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. अध्याय चौथ्यामधील 42वा श्लोक. तस्माद् ज्ञानसम्भूतं हृत्सैन्यानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगं आतिष्ठोत्तिष्ठ भारत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा. अध्याय तिसऱ्यामधील 41वा श्लोक. विचारलेला आहे. 38वा सांग. धूमेनाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम्. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. अध्याय चौथा 22 नंबरचा श्लोक. यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही.